नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सर्वविद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश ओम शनिवार नाथमांनी दोन प्रकारची बारवली अनेक प्रकारची बारवली दिलेली आहे प्राणी मात्रांवर आपण पाणी पात्रांवर बारवली लिहिली तसेच संसारावर बारवली लिहिली पती पत्नीवर बारवली लिहिली तसे अनेक प्रकारची विंचू आणि विंचू चावला सर्पावर गायीवर बैलावर अनेक प्रकारची बारवली लिहिली बारवण्याचे दोन प्रकार होतात भजनामध्ये जे गायलेलं बारवली त्याला भजनी बारवण म्हणतात भजनामध्ये गायलेलं जे बारवण त्याला भजनी बारवण म्हणतात आणि सोंग घेऊन बारून मध्ये त्याला सोंगी बारून म्हणतात कमीत कमी याची तरी कल्पना सगळ्यांना असली पाहिजे बारूराचे बारूरावर आरूढ होऊन तो बारू करतो अंतःकरणपूर्वक करतो त्याला महत्व आहे लाडकिले कमी संतांची ओ लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची ओ अनेक प्रकारच्या वाड्या केलेल्या आहेत अनेक प्रकारचा काळा केलेला आहे अनेक प्रकारची भजने केलेली आहेत अनेक प्रकारच्या गाथा भरून वाचलेले आहेत ज्ञानेश्वरीची पारायण केलेली आहेत मी अनेक म्हणून मी संतांची लाडकी आहे म्हणून लाडकी आहे का लाडकी आहे हे असं केल्यामुळे मी संतांची लाडकी आहे म्हणून संतांचे माझ्यावर प्रेम आहे हा लाडे किले कमी संतांची ओ लाडे किले कमी खूप पैसा मिळतो अंग उघड पाळल्याने पण आपली हिंदुस्थानाची स्त्री आहे ती डोक्यावर पदर घातल्याशिवाय करत नाही दुसरा मुद्दा तिच्या हातात बांगड्या आजकालच्या बायांना बांगड्या काय आवडत अनेक प्रकारचे दागिने घालतात पण त्याचा काही उपयोग होत नाही त्यांचं अंग उघड राहतं आणि सगळेजण पोट करतात आजची बोलू जी परिस्थिती झाली आहे त्याच्यामुळे झाले बाया काही इतक्या येड्या राहतात का हो कुठे बी हात दाखवायचं कोण ज्योतिष आला त्याला हात दाखव कोणी दुसरा आधाराच्या आला त्याला हात दाखव हे कर ते कर हे कर इतक्या बाया अज्ञान राहत नाही पण काही बायांमुळे त्या ओढल्या जातात या बाईने त्या बाईला सांगे त्या बाईने त्या बाईला सांगे असं खरं म्हणजे सांगतो थोडक्यात तुम्ही पंडित आहे असाचा भाग नाही मला जे समजले तुम्हाला समजावं उपाय लाल कमी बांगड्या ही भक्ती आहे बांगड्या ही भक्ती आहे मी ती भक्ती करते मी संत जवळ केले संत येत नसते तो भाग वेगळा आहे संतांनी मला अनेक प्रकारची जडा आहे तो नाचे आहे वगैरे वगैरे मला अनेक प्रकारच्या उद्या दिल्या पण मला त्याचा काही राग नाही माझ्या हातात बांगड्या आहेत प्रत्येक सेने सुद्धा बांगड्या घातल्या पाहिजे प्रत्येक सेने सुद्धा कानात जे काही डाग आहे ते घातलं पाहिजे तुम्हाला सौभाग्याचं लक्षण आहे पण ते आजकाल ती तेवढी राहते कोणाला देत सुद्धा नाही चांगला आपला अंग शाबूत नाही कोणाला
पद्धतीने आपण स्त्रीने प्रत्येक सीने राहिलं पाहिजे. लहान आहे की लय कमी? आमची लाडाची लेक सुद्धा तुमच्या मुलाला दिलेली आहे. मला बोध झाला काय या 84 लक्ष युनिट आहेत हे आपल्यापासून दूर गेल्या पाहिजे. 84 लक्ष युनिट माणूस जन्माला येतो नळ काय आहे लक्ष 84. हा नळ देह आपल्याला मिळालेला आहे. तो मिळाला पण कळाला नाही. आपण वाम मार्गाने जातो. नळ देहाची व्याख्या काय आहे तो आपण व्यसन आहे. व्यसन आहे. व्यसनाच्या पायी कोणी लागू नका. हा व्यसनाचे शरीराचे नाकाने नाकावे होतो कुटुंबाचा सुद्धा नाश होतो. हे सगळ्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. मी खूप मोठा गाडा पंडित आहे असं नाही पण मला जे समजतं ते तुम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. लाड किले कमी माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सकळ मंडळी ईश्वर निष्ठाची माझी आई अनवर मंडळी चला कर्म करू आलो एका चिंता म्हणजे गाव बोलले देवांचे चंद्र मात जी तापी पप्पा दीदी पापा मला पूजा करायची ड्रेस काढायला विशेष की दुष्टादुष्टमी होळी हे तमने विके मसाव अवतार मसाव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय, कांता माता की जय.